तुम्ही स्वामींची कोणती सेवा करता आणि तुम्हालाही असं वाटतं का की मी स्वामींची खूप सेवा केली पण माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचली नाही किंवा स्वामींनी मी एवढी सेवा करून पण मला स्वामींनी कधी साथ दिली नाही? तुम्हालाही असं वाटतं का? मग अशी कोणती सेवा करू की जी स्वामींपर्यंत पोहोचेल आणि स्वामींना माझं दुःख, माझ्या अडचणी समजतील? तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला सांगणार आहे की स्वामींपर्यंत कोणती सेवा पटकन पोहोचते. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये कायम समस्या चालूच असते. असं कोणाचंच आयुष्य नाही की त्याला दुःख नाही, अडचणी नाही. आणि आपल्या आयुष्यातल्या समस्येवरती, अडचणींवरती मार्ग निघावा याकरिता प्रत्येकजण वेगवेगळी सेवा करत असतं. कोणी स्वामीचरित्र सारामृताची सेवा करतं, कोणी तारक मंत्राचे करतं, कोणी जपमाळ करतं. प्रत्येकजणाची जशी आपल्याला जमेल तशी सेवा करत असतं किंवा आपल्याला जी करावी वाटते ती सेवा करत असतं. आपण काय करतो, आपली एखादी अडचण असेल ती स्वामींना सांगतो आणि त्याबद्दल आपण सेवा करतो, पारायण करत असतो. मी एवढे एवढे पारायण करणार आहे किंवा ही सेवा करणार आहे, माझी अशी अडचण आहे ती दूर होऊ द्या किंवा त्यावरती कोणता मार्ग दाखवा, असं आपण स्वामींना सांगून सेवा करत असतो. मग आपली अडचण दूर झाली, त्यावरती मार्ग निघाला तर आपण म्हणतो की स्वामींनी मला अनुभव दिला, माझी इच्छा पूर्ण केली. पण जेव्हा आपली अडचण दूर होत नाही, आपल्या समस्येवरती मार्ग निघत नाही, तेव्हा आपण स्वामींना दोष देतो. आपण काय बोलतो, मी स्वामींची खूप सेवा केली पण स्वामींनी माझी इच्छा पूर्ण नाही केली, माझी अडचण दूर नाही केली, असं आपण स्वामींना बोलतो. जेव्हा आपण 2-2 तास बसून सेवा करतो, स्वामींचे पारायण करतो आणि त्यानंतरही आपली इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला मनात खूप वाईट वाटत असतं. तुम्ही स्वामींसमोर बसून 2-2 तास जरी सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचली का, हे पण महत्त्वाचं आहे. तर ती कोणती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते? तर ती सेवा म्हणजे स्वामींना समर्पण करणे. आपण सर्वस्वी सर्व गोष्टी स्वामींवरती सोपवून देणे. हो, स्वामींची एकदम सोपी सेवा आहे आणि ती तुम्हाला पटकन फळ देऊन जाते. आणि ती सेवा म्हणजे मनापासून स्वामींना समर्पण करणे. तर ही सेवा कशी करायची? तर एकदम सोपं आहे. डोळे बंद करून स्वामींना सांगायचं आहे, माझे सर्व प्रश्न, माझ्या सर्व अडचणी, माझ्या सर्व समस्या मी तुमच्यावरती सोपवत आहे. स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींना सांगा, तुम्ही जे काय कराल ते माझ्या चांगल्यासाठीच कराल आणि जो मार्ग तुम्ही मला दाखवाल तो मार्ग माझ्या चांगल्यासाठीच असेल, असा स्वामींवरती ठाम विश्वास ठेवा. आपण जे स्वामींकडे मागितलं ते स्वामी आपल्याला कधीच देत नाहीत. आपलं मन नाराज होतं. असं वाटतं, मी स्वामींकडे ही इच्छा मागितली होती, माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तर काय आहे ना, आपल्याला जे हवं आहे ते स्वामी कधीच देत नाहीत. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला देतात. कारण की स्वामींना माहीत असतं आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. त्यामुळे आपण जे मागाल ते स्वामी देतील असंच नाही. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी देतात. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपण नाराज होतो, पण जी गोष्ट झाली ती आपल्या चांगल्यासाठी झाली हे आपल्याला नंतर समजतं. आणि बघा, खरंच पूर्वीचे लोक म्हणायचे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कोणतीही गोष्ट चुकीची झाली असं म्हणायचं नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळेच आपण स्वामींना म्हणायचं आहे, माझी सर्व चिंता, माझी सर्व काळजी मी तुमच्या चरणी सोपवत आहे. त्यानंतर बघा, तुमची काळजी आणि तुमचे सर्व प्रश्न हे स्वामी स्वतः सोडवतील. पण यासाठी आपण मनापासून स्वामींना समर्पण करायला हवं. एकदा आपण मनाशी खूणगाठ बांधली की जे काय करतील ते स्वामी सर्व चांगलंच करतील आणि सर्व करण्यासाठी स्वामी समर्थ आहेत. यासाठी कोणतेही उपास तापास करण्याची गरज नाही किंवा कोणताही दिखावा करण्याची गरज नाही आहे. स्वामींना काय हवं आहे आपल्याकडून? तर स्वामींना आपल्याकडून भाव हवा आहे. मनापासून भाव श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही किती सेवा केली हे महत्त्वाचं नसते किंवा किती पारायणं केली. कोणी कोणी कसं म्हणतं की मी एवढी पारायणं केली, स्वामींची इतकी सेवा केली. तर सेवा कधी मोजायचीही नसती आणि किती केली, कमी केली, जास्त केली याला महत्त्व नसतं. मनापासून सेवा, भावपूर्ण श्रद्धेने किती सेवा केली हे महत्त्वाचं असतं. बघा, तुम्ही 10 मिनटं जर रोज स्वामींसमोर बसलात आणि सर्वस्वी स्वामींना मानलं की सर्व आहे ते सर्व स्वामी आहेत आणि मनापासून स्वामींचं नामस्मरण केलं, 10 मिनटंच करा, ती सेवा स्वामींपर्यंत पटकन पोहोचते. बाकी तुम्ही इकडे गेलात, तिकडे गेलात, ह्या मठात गेलात, त्या मठात गेलात, काही नाही. स्वामी सर्व ठिकाणी आहेत. स्वामी मठात आहेत, केंद्रात आहेत, आपल्या घरी आहेत, सर्व ठिकाणी आहेत स्वामी. स्वामी एकाच ठिकाणी नाही आहेत. स्वामींना पाहायचं असेल आपण प्रत्येक ठिकाणी स्वामींना पाहू शकतो. तुमच्या मनाने जेव्हा, भावपूर्ण श्रद्धेने जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल, स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला लगेच दर्शन देतील. स्वामी अनुभव काय असतात? तर हेच असतात, छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण मनापासून स्वामींचा धावा करतो, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात. पण ते आपल्याला समजायला हवं. आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो.
तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत जर स्वामींना असं अनुभवलं तर मोठ्या गोष्टीत पण स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि तुमचे प्रश्न सोडवतील. बघा, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, तुम्ही कधी बाहेर जाताय, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताय, गावी जाताय, कुठेही जाताय, स्वामींना तुम्ही बोला. तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, तुम्ही प्रत्यक्ष स्वामींना जाताना बोला की चला स्वामी, आपल्याला जाऊन यायचं आहे, हे काम करून घरी यायचं आहे. प्रत्यक्ष स्वामी तुमच्यासोबत असतात त्यावेळेस. आपलं कोणतंही महत्त्वाचं काम असेल तेव्हा आपण स्वामींना म्हणतो की हे माझं महत्त्वाचं काम पार पडू द्या. पण असं म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा महत्त्वाच्या कामाला जाणार आहात तेव्हा प्रत्यक्ष स्वामींना बोलायचं आहे की स्वामी, हे काम आहे आणि आपल्याला जायचं आहे, आपण चला. आणि खरंच जेव्हा आपण स्वामींना म्हणतो की चला स्वामी, आपल्याला हे काम करण्यासाठी जायचं आहे, तेव्हा प्रत्यक्ष स्वामी आपल्यासोबत येतात आणि आपलं कामही होतं. आणि जर का कधी आपलं काम झालं नाही असं आपण स्वामींना बोललो आणि तरी पण आपलं काम झालं नाही, तर त्यातूनही शिकण्यासारखं असतं की पुढे काहीतरी अडचण असल्यामुळे स्वामींनी ते काम आपलं केलं नाही. त्याचं कारण मी सांगितलं की स्वामी आपल्याला जे चांगलं आहे तेच देतात, आपल्याला जे हवं आहे ते देत नाहीत. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला स्वामी देत असतात. तुमच्या बाबतीतही असं होतं का की स्वामींनी कोणती गोष्ट करायची आहे आणि ती झाली नाही, मग तुम्ही नाराज झालात? तर तेव्हा नाराज होण्याची गरज नाही आहे. ती गोष्ट स्वामींनी केली नसती, कारण आपल्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी अडचण येण्यासाठी स्वामींनी ती गोष्ट अगोदरच थांबवलेली असते. जर तुम्हालाही असं स्वामी अनुभव घ्यायचा असेल, तुम्हालाही वाटत असेल की माझे प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या सर्व अडचणी दूर झाल्या पाहिजेत, तर तुम्ही एकदा स्वामींना मनापासून समर्पण करून बघा. स्वामी नक्कीच तुमच्या सर्व प्रश्न सोडवतील, सर्व अडचणी दूर करतील. तर तुम्हाला ही स्वामी सेवा कशी वाटली? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.